पण आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आपण बघणार आहोत 29 सप्टेंबर 2025 या दिवशीचा चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपामध्ये. चला तर मग बघूया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशाकडून प्रतिष्ठित MiG-21 लढाऊ विमान खरेदी केले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रशिया. आजचा पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच 2025चा कृषी माध्यम पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आमशी प्रसन्न कुमार. आजचा पुढचा प्रश्न आहे, नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारे सर्जिओ बुस्केटस कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फुटबॉल. पुढील प्रश्न आहे, बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले मायकोलॉजिस्ट संचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कानडा दास. पुढचा प्रश्न आहे, भारताने खालीलपैकी कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्राच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नियुक्त केले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे IIT मद्रास. पुढील प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ म्हणजेच IUCN द्वारे मान्यताप्राप्त भारतातील पहिले डुडोंग संवर्धन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तमिळनाडू. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली. पुढील प्रश्न आहे, 2026 मध्ये होणाऱ्या 23व्या फिफा विश्वचषकासाठी शुभंकर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्लच, जयू आणि मेपल. पुढील प्रश्न आहे, द लोनलीनेस ऑफ सोनी अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले ज्याला बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किरण देसाई. पुढील प्रश्न आहे, जागतिक रेबीज दिन खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 28 सप्टेंबर. पुढील प्रश्न आहे, पहिला हात नसलेला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता कोण बनला आहे? तर ती फिमेल आहे, तिचं नाव आहे शीतल देवी. पुढील प्रश्न आहे, कोणता देश जगातील पहिली बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणाली बांधणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रशिया. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर आयुष मंत्रालयाने कोणत्या राज्यात सुरू केले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोवा. तर ही होती 29 सप्टेंबर 2025 या रोजीचे चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपामध्ये. धन्यवाद.